संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच या मोर्चेसाठी उद्धव ठाकरे यांनी समन्वय साधलेला आहे. मला असं वाटतं झालं ना आता यांनी त्याला फोन केला का त्यांनी यांना फोन केला. मला वाटतं यापेक्षा आपण मोर्चा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निघू शकतो यावर चर्चा करणं आवश्यक आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की पहिली ते पाचवी त्यांनी विरोध स्पष्टपणे दाखवलेला आहे. तुम्ही अजित पवार शरद पवार यांच्याशी देखील संपर्क साधणार? आम्ही सगळ्या मराठी माणसांशी संपर्क साधणार. एकीकडे हा मोर्चा होणार आहे, सर्व मराठी माणसं एकत्र येताना आता सध्याचं चित्र आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा एकत्र येतोय. मात्र अनेक जण हा मोर्चा होऊ नये किंवा मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं गृहमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना पत्र दिले. पुढचा काय प्रश्न आहे? उद्धव ठाकरेंना कुठलेही आडेवेडे न घेता लगेचच होकार दिला आणि तारखेमधला जो बदल आहे मला असं वाटतं मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतलाय आणि त्याला प्रतिसाद जो सन्माननीय उद्धव साहेबांनी दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो. आणि खरोखर मी राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील. कारण ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण होतोय त्यावेळेला हे सगळेजण आपापले राजकीय मतभेद राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय. मला असं वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी. मोर्चा निमित्त का होईना ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, याच्या चांगल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत. एकंदरीत सुखद चित्र पाहायला मिळतंय, पण काहींच्या पोटात पण दुखायला सुरुवात झाली. औषध देऊ त्यांना. एकीकडे ज्या ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांना औषध देऊ. सातत्यानं दर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात. मुंबईतील जो मराठी माणसांचा टक्का कमी होतोय हा प्रश्न प्रामुख्याने समोर येतो. आता मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले. येणाऱ्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत टिकावं म्हणून महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हे दोन्ही भाऊ मला असं वाटतं राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघं जण घेतील. त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा असं होईल, त्याचा निर्णय तेच करतील. पण आज मराठी माणसं म्हणून आपण सगळे एकत्र येतोय. मला वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया. आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की नुसतं कव्हरेजसाठी नाही तर मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं, मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भावना. जर सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे. एकत्र येण्याची ही नांदी म्हणायची का हा मोर्चा? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ. मला असं वाटतं हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल. आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देणारा मोर्चा असेल.